नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या युवा लेखकांच्या लेखनाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. नुकतेच युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले. त्यात शॉर्टलिस्ट झालेले लेखकही अत्यंत लक्षवेधी असं लिखाण करतायत. त्यापैकीच एक लेखक म्हणजे सुमेध. महामाया निळावंती या फिक्शन कादंबरीविषयी खूप चर्चा झाली. सुमेधचं नवीन पुस्तक अजातशत्रू सुद्धा सध्या गाजतंय. तेव्हा या दोन्ही पुस्तकांविषयी गप्पा मारण्यासाठी स्वतः सुमेध आज आपल्या स्टुडिओत आलेत. सुमेध, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मी जसं म्हटलं की आपल्याला दिसतं की सध्या युवा पिढी वाचते तर आहे, पण त्यांच्या वयाचे, त्यांचे विषय म्हणा किंवा त्यांना जे लोक विषय फॅसिनेट करतात असे विषय वाचण्याकडे आपल्याला कल दिसतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे तुमची काही वर्षांपूर्वी आलेली महामाया निळावंती आणि आता हे नवीन पुस्तक म्हणा किंवा कादंबरी जी आली आहे ती अजातशत्रू. तर सुरुवात गप्पांना करताना आधी अजातशत्रूविषयी काय सांगशील तू? आपले वाचक आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना की या कादंबरीतनं ती फॅन्टसी मिळणार आहे की काही वेगळं आहे? अजातशत्रू खरं तर मी आधी ऑडिओ सिरीज म्हणून लिहिली होती 7-8 वर्षांपूर्वी. नंतर ती साहित्यामध्ये मी कन्वर्ट केली पुस्तक छापण्यासाठी. पण अगेन ती लिहिताना डोक्यामध्ये हे होतं की त्याचा प्रत्येक एपिसोड किंवा ऑडिओ सिरीज म्हणून त्याचा प्रत्येक एपिसोड तितका एंगेजिंग असावा. म्हणून त्याची जी कादंबरीची संरचना आहे तर ती एखाद्या पटकथेसारखी आहे. त्यामुळे ती कदाचित तरुणांना खूप जास्त आवडते, कारण त्याचं प्रत्येक प्रकरण हे एंगेजिंग झालंय. आणि ऐतिहासिक तर वाचायला सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे कदाचित तेवढे प्रतिक्रिया, अभिप्राय आणि तेवढे एंगेजिंग म्हणजे तेवढे जास्त असतील, लोक जास्त वाचतात. सुमेध, मला खरं तर 2-3 प्रश्न विचारायचे होते. महामाया निळावंतीबद्दल वाचलेलं आहे, ती कथा माहिती आहे. अजातशत्रूबद्दलही मी वाचलं. जेव्हा मला कळलं की ती मगध देशातल्या एका कथेबद्दल, तो राजा अजातशत्रू नावाचा. आपल्या या आनंदाचं पानमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेखक, मग ते बॅकग्राऊंड्स ग्रामीण असतात, शहरी असतात, पण मगध देशाची राजधानी असलेली आणि त्याच्यावर काल्पनिक कादंबरी म्हणजे इतिहास तो मगधाचा, पण त्याच्यावरची काल्पनिक कादंबरी हे 2-3 पुस्तक आहे. तर हे का फॅसिनेट करतं आपल्याला? तो इतिहास का फॅसिनेट करतो? मला तो काळ खूप फॅसिनेट करतो की तो असा काळ आहे की इसवी पूर्व 500. तो काळ असा आहे की भारतवर्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेला होता. भारतवर्षाचा भारत झालेला नव्हता, कारण पहिलं साम्राज्य अजून तयार झालेलं नव्हतं. तर 16 महाजनपदं होती, अनेक जनपदं होती, गणतंत्र होती, राज्यतंत्र होती. तर त्यातली काही 2-3 राज्य अशी होती की मगध, कोशल अशी, की ज्यांच्यामध्ये ती रस्सीखेच सुरू होती पहिलं साम्राज्य बनवण्यासाठी. त्यामध्ये अजातशत्रू बाकीच्यांपेक्षा इतका अचानक पुढे आला आणि त्याने ते पहिलं साम्राज्य निर्माण केलं. तर तो काळ मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. आणि तो असा काळ आहे की त्या काळात एकाच वेळी हिंसा घडत होती आणि त्याच काळामध्ये महावीर, बुद्ध अशा लोकांनी नवीन अशा विचारधारा आणल्या आणि त्यांनी अहिंसेला आपल्या जनमानसात रुजवलं भारतवर्षातल्या. तर हा काळ मला खूप सायकोलॉजिकली पण इंटरेस्टिंग वाटतो आणि इव्हेंट म्हणून पण खूप इंटरेस्टिंग वाटतो. मग अजातशत्रूमध्ये नक्की कुठला कालखंड आणि नक्की कुठले प्रसंग घेतले? अजातशत्रूमध्ये अजातशत्रूच्या चरित्रापेक्षा मी असं केलं की अजातशत्रूचे फॉर्मेटिव्ह इयर्स काय असतील, जेव्हा त्याची सायकी तशी बनली की मी अहिंसेवरून हिंसेच्या मार्गावर जावं. की तो असा काळ आहे की जेव्हा म्हणजे प्रत्येक काळात माणसाला वाटत असतं की आत्ता काळ बदलतोय. तर तेव्हा तो एक तरुण माणूस जेव्हा त्याला वाटतंय की नाही आत्ता काळ बदलतोय बरं का, आणि आत्ता माझ्या हातात तेवढी पॉवर आहे की मी या बदलणाऱ्या काळात काहीतरी माझ्या हातून काहीतरी घडू शकतं, काहीतरी मोठं घडू शकतं. तर आत्ता असं होतंय की त्याला त्याच्या फॅमिलीला, स्वतःला, त्याच्या बायको मुलांना त्याला सेफ ठेवायचं आहे, सुरक्षित ठेवायचं आहे. पण त्यासोबत त्याला स्वतःचं साम्राज्य सुद्धा निर्माण करायचं आहे. त्याला त्या स्पर्धेतून पुढे सुद्धा जायचं आहे. तर त्याच्या साम्राज्य स्थापनेच्या आधीचा जो काळ आहे तो मला खूप इंटरेस्टिंग वाटत होता. म्हणून त्या कादंबरीमध्ये मी तो काळ लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्या काळातले ते सगळे प्रसंग ते. सुमेध, खरं तर दोन्ही पुस्तकांना यश मिळतंय. महामाया निळावंतीला तर खूपच यश मिळतं. अजूनही ती आमचं जे टॉप 5 आहे त्यातही वारंवार येत असते ती कादंबरी, लोक वाचतात आहेत ती.
तर ह्या यशामागचं की खूप लोकांपर्यंत ती दोन्ही पुस्तकं पोहोचतात आहे, तुला काय वाटतं काय असेल याचं कारण? त्याचं अगदी खरं सांगायचं जर झालं अगदी प्रांजळपणे असं असेल की टायटल, की निळावंती नाव वाचल्या म्हणजे किंवा निळावंती नाव ऐकलं तरी कान टवकारतात की काय असेल बाबा. तर ते एक फायद्याचं मला ठरलं पुस्तकासाठी. आणि दुसरं म्हणजे की कोणतंही वाढीव मार्केटिंग न करता फक्त एक पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथने पुस्तक पसरत गेलं, ज्यासाठी विशेष काही करावं लागलं नाही, मला नाही की प्रकाशनाला नाही. तर ते आपोआप वाचक वाचत गेले आणि त्यांनी पुस्तक पसरवलं आणि त्यातल्या त्यात तरुण वाचकांनी ते पुस्तक जास्त पसरवलं, तर त्याचा खूप फायदा झाला. सुमेध, खरं तर मला तुमच्या नव्या पिढीतल्या लेखकांना काही प्रश्न विचारायचे आहेत की आता हे दोन्ही खूप वेगळी पुस्तकं आहेत. तसं पाहिलं तर निळावंती ही आपल्या महाराष्ट्रात रुजलेली एक काय म्हणू आपण फोकटेल ज्याला म्हणतात तशा पद्धतीची कथा होती आणि जी फॅन्टसीच्या अंगाने तू लिहिलीस. आणि म्हणजे मी निळावंतीबद्दल आपला एपिसोड झाल्यानंतर अनेक लेखकांना हा प्रश्न विचारला की आपल्या मराठी साहित्यात खूपदा असं जाणवतं की हॅरी पॉटर सारखं कॅरेक्टर नाही आहे, म्हणजे जे फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा काहीतरी वेगळं पाहिल्याचा वाचल्याचा अनुभव देईल असं नाही. तर ती कमतरता जाणवली म्हणून हे अशा पद्धतीने खास फॅन्टसी म्हणून लिहिलं गेलं की तुम्हाला असं वाटतं की आता मराठी साहित्यात काहीतरी वेगळे प्रयोग करण्याची वेळ आली आहे? नाही, मला नाही वाटलं असं. म्हणजे निळावंतीच्या वेळी मला असं वाटत नव्हतं की काहीतरी आपण वेगळा प्रयोग करूनच पाहूयात. अजातशत्रूच्या वेळी मला असं वाटत होतं की आत्तापर्यंतच्या सगळ्या मराठीतल्या म्हणजे मी वाचलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये सगळे म्हणजे नायक जे आहेत तर ते राजा किंवा राजपुत्र, राजकन्या किंवा राणी यांच्या पलीकडे जाऊन कोणी नायक नसतो. सामान्य माणसाला कधी नायक केलेलं नव्हतं. तर तेव्हा मला वाटत होतं आणि तेव्हा माझं वय तसं होतं की मला असं वाटत होतं नाही हे करून दाखवायचंच. तर तेव्हा मला असं वाटत होतं की आपण एखाद्या सामान्य माणसाला नायक करू. अजातशत्रूपेक्षा मी एक जयराज नावाच्या लोहाराला मी नायक केलं आणि अजातशत्रूच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याला बसवून त्याला पुढे नेलं. पण निळावंतीच्या वेळी माझ्या डोक्यात हे नव्हतं किंवा म्हणजे ते बॅगेज नव्हतं की आपण काहीतरी साध्य करून दाखवूया. निळावंतीच्या वेळी माझ्या डोक्यात हेच होतं की निळावंती म्हटल्याच्या नंतर किंवा निळावंती नावाचं पुस्तक वाचताना माझ्या मनात कोणती भीती असेल, तेव्हा मला असं वाटेल ना की मी हे पुस्तक वाचतोय तर मला वेड तर नाही ना लागणार किंवा मी मरणार तर नाही ना. तर म्हणजे मी पुस्तकाच्या आत जे वाचतोय त्याच्या सोबत माझ्या वाचनाच्या प्रोसेसच्या सोबत होणारा ड्रामा मला महत्वाचा वाटत होता. त्यामुळे मी पुस्तक लिहितानाही असं लिहिलं की जे तुम्हाला पुस्तकाच्या जगासोबत तुमच्या रिअल वर्ल्डच्या सोबत पण तुम्ही कॉन्फ्रंट करता. त्यामुळे मी ती नरेटिव्हची स्टाईल अजून डिग आउट करण्याचा प्रयत्न केला की आपण असं काहीतरी करूयात की पुस्तकाच्या आत सुद्धा कथा सुरू आहे पण त्याच्यासोबत तुमच्या वाचनाच्या प्रोसेसची सुद्धा एक कथा सुरू आहे. तर ते आपोआप घडत गेलं. मी काही ठरवून केलं नाही पण ते लिहित जसं गेलो तसं ती गोष्ट मला आपोआप सापडत गेली. खरंच सुमेध, आज आपण गप्पा मारल्या, तुझ्या दोन्ही पुस्तकांना यश मिळालं. तू लिहित राहा. तुझ्याकडनं आम्हाला नवीन विचार, नवीन काहीतरी प्रयोग ऐकायला वाचायला नक्की आवडतील. त्या सगळ्यांसाठी तुला शुभेच्छा. आणि आज इथे येऊन वेळ दिला त्यासाठी खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. सुमेध बरोबरच्या गप्पांनंतर एका महत्त्वाच्या पुस्तकाविषयी, खरं तर शब्दकोशाविषयी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. माझ्या हातात हा साधारण 1000 पानांचा शब्दकोश आहे, ज्या शब्दकोशाचं नाव आहे मराठी समानार्थ लघु शब्दकोश आणि इतर बरंच काही. खरं तर पहिला खंड आहे हा या पुस्तकाचा आणि त्यात केवळ आणि केवळ प्राणी जगताशी संबंधित जे शब्द आहेत त्या शब्दांविषयी सगळं काही दिलं आहे. मग त्या शब्दांचे अर्थ, त्याला पर्यायी शब्द, इतर भाषांमध्ये शब्द, त्या शब्दांची व्युत्पत्ती, असं सगळं काही. आणि हे इतकं मोठं काम केलेलं आहे ठाण्याच्या सुहास रानडे यांनी. तर या कामाविषयी, या शब्दकोशाविषयी आपण गप्पा मारणार आहोत रानडे सरांशीच. रानडे सर, आनंदाचं पानमध्ये तुमचं स्वागत आहे. अगदी पहिला प्रश्न की हे एवढं मोठं काम झालेलं आहे, पहिला खंड आता प्रकाशित झालेला आहे, तर हे काम करावं असं म्हणजे कशा पद्धतीने ते काम झालं आणि खरं मुळात या कामाची प्रेरणा काय होती? नमस्कार, मी सुहास रानडे. तर मला जो प्रश्न विचारला आहे की हा प्रकल्प किंवा हा शब्दकोश करण्याचं कारण काय,
याला बरीच कारणं आहेत. एक म्हणजे आपली भाषा जी आहे ती समृद्ध होते. एक शब्दाला 10 शब्द माहिती असतील तर कुठला शब्द कुठं वापरायचा याचं ज्ञान त्यामुळे होतं. एक. दुसरं म्हणजे जसं कमळ म्हणजे कमळच असतं, पण त्याला उद्या तुम्ही पुंडरीक म्हटलं की ते पांढरं कमळ होतं. मग तुम्हाला नक्की काय म्हणायचं यातनं तुम्हाला स्पष्ट करता येतं. दुसरी गोष्ट, आपल्या मराठीमध्ये असे समानार्थ शब्दकोश केवळ 8-9च आहेत. ते आणि तेही सर्वव्यापी नाही आहेत. म्हणजे त्यांनी सगळ्या शब्दांना कव्हर केलेलं नाही आहे. त्यामुळं आणि विषय पण फार कमी घेतलेले आहेत आणि जे काही आहेत ते प्रमाणित भाषेला धरून चाललेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ 60 प्रांतिक आणि ज्ञातीय भाषा आहेत. आदिवासी बोली आहेत महाराष्ट्रातल्या, भटके विमुक्तांच्या बोली आहेत. अशा 175च्या वर बोली महाराष्ट्रात बोलल्या जातात. त्यांच्या शब्दांचं काय करायचं, ते विसरून जायचे का आपण? त्या सगळ्यांनाही या शब्दकोशामध्ये स्थान द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. जेवढे शब्द मिळतील तेवढे त्याच्यात घेत गेलेलो आहे. आत्तापर्यंत मराठीमध्ये साधा एक शब्दकोश जो झालेला आहे मोठा असा, तो महाराष्ट्र शब्दकोश आहे दाते कर्व्यांचा 1938 सालचा. त्यात 1,32,000 वगैरे शब्द आहेत. आता मी जे 171 अजून ॲडिशनल भाषा बोली जमवल्या आहेत त्याच्यातले जरा 5,000 शब्द जरी आपल्याला मिळाले प्रत्येक भाषेतले वेगवेगळे, तर 8.5 लाख शब्दांची सुमारे भर पडेल आपल्या मराठीमध्ये. केवढी समृद्ध भाषा होईल. आज इंग्लिशमध्ये 10 लाख शब्द आहेत, पण 1,000-1,500 वर्षापूर्वी तिला चाच्यांची भाषा म्हणूनच वापरलं जायचं. आणि त्या इंग्लिशमध्ये समानार्थ शब्दकोश बनायला 1838 साल उजाडावं लागलं. आणि ज्यानं समानार्थ शब्दकोश बनवला पीटर रॉजरनं, त्यानं त्याला थिसॉरस हे नाव दिलं. थिसॉरस हा ग्रीक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो खजिना. पण आता कुठल्याही शब्दकोशाला खजिना असंच म्हटलं जातं, थिसॉरस समानार्थी शब्दकोशाला. हे सगळं बघून मला हा समानार्थ शब्दकोश बनवायचा प्रयत्न मी हाती घेतला. आणि त्याच्या जोडीला जो काही विषय असेल, म्हणजे मराठीमधली जी आता ज्ञात 1,32,000 शब्द मी आहेत म्हटलं होतं, तर त्यांची एक 70-80 विभागामध्ये मी विभागणी केली. अशी 16 खंड केले. त्याची 40 प्रकरणं होतील. प्रत्येक प्रकरणात उपप्रकरणं पण होतील आणि प्रत्येक असा विषयाचे 1000 पानी 40 पुस्तकं तयार होतील. असा हा प्रकल्पाचं स्वरूप आहे. खूप मोठा अभ्यास याच्या मागे असणार आहे. खूप मोठं काम आहे. तर तो अभ्यास कसा होता आणि त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का, तुम्हाला गवसल्या का? वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी काय सापडल्या याचा अभ्यास करताना कळलं की काही वेळेला तर मला प्रश्न पडला आहे, आपली मराठी भाषा आहे अरबी आहे का फारसी आहे? इतके फारसी शब्द आपल्या भाषेत रुळले आणि मिसळून गेले आहेत. म्हणजे ते फारसी शब्द आपल्या देवघरात सुद्धा शिरले. खिरापत हा फारसी शब्द आहे हे सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. असे अनेक शब्द फारसी आणि अरबी आम्ही स्वीकारले. तुर्कस्तानी शब्दसुद्धा आमच्यात घेतलेले आहेत. मण नावाचा शब्द जे आपलं जुन्या काळची वजनं होती, शेर, रत्तल, मण, त्यातला मण हा शब्द सुमेरियन संस्कृतीवरनं आलेला आहे. तोही आमच्यात आम्ही घेतला. आई हा शब्द तमिळ भाषेतनं घेतला. अडकीचा शब्द कन्नड भाषेमधून घेतला. मग मला प्रश्न पडला आहे की माझे मराठीतले शब्द कोणी घेतले का नाही, म्हणजे आमच्या भाषेचा कोणावर परिणाम झालेला आहे का नाही, त्या दृष्टीने कोणी अभ्यास केला आहे का? तो केलेला आढळला नाही. माझे मराठीतले शब्द इतर भाषांमध्ये कोणी आत्मसात केलेत, आमचा परिणाम त्यांच्यावर झाला आहे का? ज्या मराठ्यांनी 150 वर्ष भारतभर राज्य केलं त्यांचे किती शब्द त्या लोकांनी रुळले किंवा आत्मसात केले याचा अभ्यास झालेला नाही. तो व्हावा ही इच्छा आहे. रानडे सर, खूप खूप आभार. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात, या पुस्तकाविषयी, या खंडाविषयी बोललात त्यासाठी, आणि पुढच्या तुमच्या सगळ्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा. आज पुन्हा एकदा आपण जाणार आहोत वाचनालयात, डोंबिवलीतल्या पै वाचनालयात. हे वाचनालय असं प्रयोगशील वाचनालय आहे ज्याचे मोठ्या प्रमाणात सभासद आहेत. त्यांना नवनवीन पुस्तकं वाचायला मिळतात आणि त्याचेच संचालक आहेत पै काका, ज्यांच्याकडनं आज आपण टॉप 5 पुस्तकं कोणती त्या वाचनालयातली हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पुंडलिक पै फ्रेंड्स सर्व्हिसचा संचालक. गेले आठवडाभर किंवा 15 दिवसापासून आत्तापर्यंत काही पुस्तकं खूप गाजत आहेत आणि त्यांचं खूप मागणी आपल्या लायब्ररीमध्ये होत आहे. तर त्याच्यातलीच काही पुस्तकं मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडणार आहे. तर त्यातलं जे पहिलं पुस्तक जे आहे तर ते सेफियन्स हे जे पुस्तक आहे हे डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं आहे आणि ह्याचे जे ऑथर जे आहेत युवाल नोवा हरारी म्हणून आहेत, आणि ह्यांनी बरेचशी पुस्तकं लिहिलेली आहेत.
तर हे जे पुस्तक आहे हे मानवजातीचा इतिहास आणि पुढे काय होणार आहे त्याच्यात इत्यंभूत माहिती या पुस्तकांमध्ये दिलेली आहे. आता हे जे आहे हे चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे. तर हे चंद्रकांत कुलकर्णी आपल्याला माहितीच आहे. तर त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे आणि हे जे पुस्तक आहे ते राजहंस प्रकाशननीच काढलेलं आहे. त्याच्यानंतर आशा भोसलेंवरती खूप कमी पुस्तक आहेत. हे पहिलं पुस्तक आणि त्याच्यानंतर आत्ता एक पुस्तक आलेलं आहे. पण या पुस्तकाला खूप डिमांड आहे. काय माहिती आहे का की हे द्वारकनाथ संजगिरी यांनी लिहिलेलं आहे आणि सुरेश एजन्सीनी ह्याचं प्रकाशन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आशाताईंचं सर्व जे काय आहेत म्हणजे त्यांचं जीवनचरित्र याच्यामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न करा आणि खूप सुंदर पुस्तक आहे. लोकांमध्ये ह्याचीसुद्धा आत्ता सध्या मागणी खूप झालेली आहे. डॉक्टर जयंत नारळीकर जे खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांचं हे खूप लोकप्रिय पुस्तक आहे आकाशाशी जडले नाते. ह्याच्यामध्ये भूगोलाचं सर्व जे हे आहेत ते सर्व मांडलेले आहेत त्यांनी आणि आत्ताच हल्लीच त्यांचं निधन झाल्यामुळे ना आता त्यांच्या पुस्तकांना खूप मागणी होत आहे. आणि हे पुस्तक आहे रॉ. तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक देशाचं ना म्हणजे एक संघटना अशी असते गुप्तहेर संघटना, ती सर्व आपल्याला बाहेरच्या देशांमधली माहिती आपल्या देशाला देते आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो. तर आता त्या हल्ल्यानंतर ही संघटना कशी काम करते आणि ह्याचं कधीपासून सुरुवात झाली किंवा ह्याचा सर्व जो इतिहास आहे ते या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. आणि हे जे पुस्तक आहे मनोविकास प्रकाशननी प्रकाशित केलेलं आहे आणि ह्याचे जे लेखक आहेत रवी आमले. तर हे पुस्तकांना मागणी जी आहे ते या पेहलगाव हल्ल्यामुळे झालेली आहे. धन्यवाद. आजच्या टॉप 5 पुस्तकांमध्ये तुमच्याही आवडीची पुस्तकं असतील याची खात्री आहे. तुम्हाला आवडलेली पुस्तकं आवर्जून या कार्यक्रमात समाविष्ट व्हावी असं वाटत असेल तर आम्हाला आमच्या ईमेल आयडीवर नक्की कळवा. आमचा मेल आयडी आहे anandachapan@gmail.com. तुम्ही सुचवलेल्या पुस्तकांचाही आम्ही समावेश करण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.